पाकिस्तानने भारताला आता थेट अणुबॉम्बची धमकी दिली। सिंधू करार रद्द झाल्यानंतर पाकिस्तानचा घसा आता कोरडा पडणार आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानचा थैथयाट दिसतोय। पाकिस्तानी रेल्वे मंत्र्यांनी आता भारताला पोकळ धमकी दिली आहे। गौरी, शाहीन, गजनवी आणि 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठी ठेवल्याची दरपोक्ती अब्बासी करतायत। सिंधू करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा आता थैथयाट होतो। हमारा पानी बंद करेंगे तो फिर जंग के लिए तैयार हो जाएं। ये जो गौरी, शहीन, गजनवी, ये चौकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए, ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं बाबा। ये जो 130 एटॉमिक हमारे पास वेपन है वो हमने सिर्फ मॉडल बनाने के लिए नहीं रखे हुए, और आपको पता ही नहीं कि हमने पाकिस्तान के किस किस हिस्से में रखे हुए हैं। ये मैं फिर दोहराने लगा हूं, ये हमारे चौकों में नहीं है, ये हमारे बिल्कुल आप इनका रुख आपकी तरफ है और किसी की तरफ नहीं है। तो इसलिए ये सोचना भी ना कि आप पाकिस्तान की हदूद को क्रॉस करोगे, अगर सोचोगे भी तो उसका खमियाजा आपको भुगतना पड़ेगा। तर पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नेते फक्त थैथयाट करताना दिसत आहेत, मात्र पाकिस्तानच्या चिंधड्या करण्याची ताकद भारतामध्ये आहे। भारताकडे नेमके किती अणुबॉम्ब आहेत बघूया। अणुबॉम्ब सज्जतेबाबत भारत 6व्या स्थानावर आहे तर पाकडे 7व्या क्रमांकावर। फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या माहितीनुसार भारताकडे 180 पेक्षा जास्त अणुबॉम्ब आहेत तर पाकिस्तानकडे 170। भारताकडे उच्च क्षमतेचे 10 ते 20 हायड्रोजन बॉम्ब आहेत तर पाकिस्तानकडे 0। भारताकडे 50 ते 100 वॉरशेड निर्माण करण्याची क्षमता आहे तर पाकिस्तानकडे 50 ते 80 निर्माण करण्या इतकं युरेनियम आहे। तर पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे, कारण मुझफ्फराबादमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। या परिस्थितीसाठी पाकिस्तानने भारताला जबाबदार धरले। झेलम नदीतून कोणतीही पूर्वसूचना न देता भारताने मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण झाली असा आरोप पाकिस्तानने केलाय। बघूयात या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा, झेलम नदीची पाणी पातळी अचानक वाढली आणि त्यानंतर मुझफ्फराबादात पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। मुझफ्फराबादमध्ये मोठ्या प्रमाणात झेलम नदीचं पाणी तिथे पसरलंय। पूरस्थितीसाठी पाकनं भारताला जबाबदार धरलेलं आहे। कोणतीही पूर्वकल्पना न देता झेलम नदीत पाणी सोडल्याचा पाक कांगावा करते। झेलम नदीची पाणी पातळी 7 ते 8 फुटांनी वाढली आहे, त्यामुळे परिस्थिती बिकट झालेली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेले आहेत। देहू रोडचे पर्यटक श्रीजीत रमेश आपल्या कुटुंबासह पहलगाम व्हॅलीत फिरायला आले होते। यावेळी आपल्या मुलीचे फोटो काढत असताना संशयित दहशतवादी कॅमेऱ्यात चित्रित झाल्याचा दावा श्रीजीत रमेश यांनी केलाय। श्रीजीत रमेश यांनी फोटो आणि व्हिडिओ NIAला दिल्याचं सुद्धा ते म्हणाले। व्हिडिओमध्ये मागून जाणारे दोघे जण दिसत आहेत, हे संशयित दहशतवादी असल्याचा दावा श्रीजीत रमेश यांनी केला आहे। हे दोघे जण दहशतवादी असल्याचा दावा श्रीजीत रमेश यांनी केला। पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी श्रीजीत रमेश यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेत असा दावा ते करतायत। संशयित दहशतवाद्यांचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा त्यांनी NIAला सुपूर्द केलेत। तर NIA कडून संशयित दहशतवाद्यांचा सध्या शोध सुरू आहे। संशयित दहशतवाद्यांनी हल्ल्याआधी रेकी केल्याचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात येतोय। देहू रोडचे पर्यटक श्रीजीत रमेश यांनी हा दावा केलाय। तो बेताब वैली में जो है हम घूमने गए थे और वहाँ पे जो है मेरी 6 साल की जो बच्ची है उसका हम रील बना रहे थे। तो रील के अंदर 2 आदमी लोग जो है वो रील के साथ कैद होके आए थे। हम लोग ने NIA जो दिल्ली है नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी को बताया, जिसके बाद उन्होंने कुछ नंबर्स के ऊपर डिटेल्स भेजने भेजा और हमने वो वेरिफिकेशन के लिए आगे भेजा है।
जसा दावा श्रीजीत यांच्याकडून केला जातोय, जर हे तेच आणि खरेच दहशतवादी असतील तर मग मोठा पुरावा हाती लागला एनआयएच्या असं म्हणावं लागेल. तर दुसरीकडे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा तपास आता एनआयए करणार आहे. गृह मंत्रालयानं तसे आदेश दिलेले आहेत. जम्मू काश्मीर पोलिसांसह इतर तपास यंत्रणा एनआयएला मदत करतील. एनआयएचं पथक पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना भेटून पुरावे गोळा करण्यात सध्या व्यस्त आहे. एनआयएच्या विशेष पथकांनी दहशतवादी हल्ल्यातून वाचलेल्या पर्यटकांसह प्रत्यक्षदर्शींशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारताच्या पाठीशी आहे. पंतप्रधान मोदींना आजवर 15 जागतिक नेत्यांचे फोन येऊन गेलेत. जागतिक पातळीवरही पहलगाम हल्ल्याचा निषेध केला जातोय. संपूर्ण जग भारत आणि भारतीयांच्या पाठीशी आहे. तर लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील सद्यस्थिती आणि एकूण परिस्थितीची माहिती त्यांनी संरक्षण मंत्र्यांना दिली. अशा परिस्थितीत नियंत्रण रेषेपासून दहशतवाद्यांच्या संख्येपर्यंतची संपूर्ण माहिती संरक्षण मंत्र्यांना देण्यात आली आहे. संशयित दहशतवादी फारुख तिडवाच्या घरावर सैन्य दलानं मोठी कारवाई केलेली आहे. काश्मीरच्या कुपवाडमध्ये अतिरेक्याचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना सैन्यानं चांगलाच दणका दिलाय. फारुख तिडवा लष्कर-ए-तोयबा संघटनेचा दहशतवादी आहे. त्याचं घर सैन्यानं उद्ध्वस्त केलंय. याआधीही काही दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहे. 22 तारखेच्या पहलगाम हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली जात आहेत. तर आत्ताची एक महत्त्वाची बातमी. ईडी कार्यालयाला आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. मुंबईतल्या ईडी कार्यालयाला आग लागलेली आहे. ही आग कशामुळे लागली आहे याचा अजूनही माहिती मिळालेली नाहीये. तब्बल 12 गाड्या आग विझवण्यासाठी रवाना झालेल्या आहेत. अग्निशमन दल आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करते. मुंबईतली ही मोठी बातमी आहे. मुंबईत ईडीच्या ऑफिसला आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. ही थेट ईडी कार्यालयाची दृश्य. आग लागलेली आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य ईडी ऑफिसला आग लागल्याची. मुंबईतल्या ईडी ऑफिसला आग लागताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. युद्ध पातळीवर ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर याबाबतचे अपडेट्स आपण बघणार आहोत. मात्र बातमी अकोल्यातून. भांडपुरा चौकामध्ये क्षुल्लक वादातून 2 गटांमध्ये राडा झालाय. यावेळी दगडफेक सुद्धा करण्यात आली आहे. हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचाही प्रयत्न केलाय. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त असून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. सध्या या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज पुणे दौरा आहे. त्याबाबतची बातमी. पुणे महापालिकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाची कार्यशाळा आहे. विविध उपक्रमांचं उद्घाटन यावेळेला फडणवीस करतील. काही उपक्रमांचं लोकार्पण सुद्धा होत आहे. त्यासाठी म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यानंतर बातम्या झटपट. सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. शनिवारी दुपारी कराडची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर येते. त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासण्या केल्या. कराडची रक्त तपासणी करण्यात आली आहे. रक्ताचा अहवाल आल्यानंतर कराडवर पुढील उपचार करण्यात येतील.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि टोळीला बीड जेलमधून वेगळं ठेवण्याची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. तुम्ही इतर आरोपी दुसरीकडे हलवले आणि मकोका दाखल असलेले आरोपी इकडे का ठेवता असा सवाल देखील धस यांनी उपस्थित केला आहे. मंत्री उदय सामंतांच्या पालघर दौऱ्याचा प्रोटोकॉल चुकल्याचं पाहायला मिळालं. सामंतांचं हेलिकॉप्टर दुसऱ्या हेलिपॅडवर तर प्रशासनाची तयारी दुसऱ्या हेलिपॅडवर असं चित्र पाहायला मिळालं. हेलिकॉप्टर दुसऱ्याच हेलिपॅडवर उतरल्यानं प्रशासनाची धावपळ उडाली. एकूणच पालघर जिल्हा प्रशासनाकडून नियोजनात अभाव दिसला आहे. पूर्वाश्रमीचे मनसेचे नेते आणि सध्या ठाकरेंच्या सेनेत असलेले वसंत मोरे यांनी सेना मनसे युतीची शक्यता किती यावर भाष्य केलं आहे. दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी बऱ्याच पक्षांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झालाय. ते जर एकत्र आले तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंदच होईल असं ते म्हणाले. अजित पवारांच्या उपस्थितीत 400 पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालाय. अजित पवारांनी परभणी दौऱ्यादरम्यान प्रशासनाच्या बैठका घेतल्या. यावेळी पक्षाचा पदाधिकारी स्वच्छ आणि निर्व्यसनी असला पाहिजे. जर 2 नंबरवाला असेल तर त्याला मी सोडणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सहकुटुंब शिर्डीत साई समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी महत्त्वाचं विधान केले. पुढील 3 वर्षात नदीतील वाळूऐवजी दगडांपासून बनवलेली कृत्रिम वाळू वापरात आणणार असल्याचं देखील बावनकुळेंनी यावेळेला सांगितलंय. यवतमाळ जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत प्रशासनाने संपूर्ण आढावा न घेता थेट जिल्ह्याची बैठक बोलावून उलट पद्धत चालवली असा आरोप संजय राठोड यांनी केला. पाण्याबाबत अधिकाऱ्यांनी थातुरमातुर उत्तरं दिल्याचाही आरोप आमदार राठोड यांनी केला आहे. पाणी टंचाईचा आढावा दौऱ्यादरम्यान राठोड बोलत होते. बीडमध्ये सायबर विभागातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले नंतर आता त्याच विभागातील पोलीस निरीक्षकाला सेवेतून बडतर्फ केले. सुनील नागरगोजे असे पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक यांना शिवीगाळ करणं त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना धमकावणं या कारणामुळे बडतर्फ करण्यात आलंय. डोंबिवलीच्या स्मशानभूमीत लाकडं उचलण्यासाठी लहान मुलांना जुंपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. स्मशानभूमीतील ठेकेदाराचा हा प्रताप असून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट आक्रमक झाले आहेत. संबंधित कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची मागणी करण्यात येते. सुप्रसिद्ध संगीतकार A.R. रहमान यांच्यावर पोनियन सेल्वन 2 या चित्रपटातील वीरा राजा वीरा या गाण्याचा चौर्य प्रकरणामध्ये 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. ध्रुपद गायक उस्ताद वसिफुद्दीन डागर यांनी आरोप केला आहे. रहमान यांनी त्यांच्या वडिलांनी आणि काकांनी केलेल्या शिवस्तुती या रचनेची नक्कल केली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपला ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सुरतमधल्या न्यायालयानं नोटीस बजावली आहे. या नोटीसीत त्याला 7 मे 2025 रोजी न्यायालयात वैयक्तिकरित्या किंवा त्यांच्या वकिलामार्फत हजर राहण्याचे आदेश दिलेत. अलीगड जिल्ह्यातील शिवपुरी भागामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका युवकाच्या खिशामध्ये असलेला आयफोन 13चा अचानक स्फोट झाला. विशेष म्हणजे हा मोबाईल तरुणानं काही दिवसांपूर्वीच खरेदी केला होता. हा स्फोट इतका तीव्र होता की युवकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.